जर तुम्हाला असं वाटत असेल, की आता तुम्ही पूर्णपणे एकटे पडले आहात, ती व्यक्ती तुम्हाला आता सोडून गेली आहे आणि आता तुमचं काहीच होऊ शकत नाही. तर एक गोष्ट लक्षात घ्या, या जगात तुमच्या वयाच्या आसपासचे कोट्यवधी लोकं आहेत आणि तुम्ही एका व्यक्तीसाठी रडत आहात. जर हे तुमचं पहिलं प्रेम किंवा पहिलं नातं असेल, तर तुमचं दुःख समजू शकतं. पण 6व्या, 7व्या नात्यातही जर तुम्ही तितक्याच तीव्रतेने तुटून जात असाल, तर हा प्रश्न त्या व्यक्तीचा नसून तुमच्या मनाच्या सवयींचा आहे. ती व्यक्ती खरोखरच इतकी विशेष नव्हती. तुमच्या मनाने आणि बुद्धीने तिला विशेष बनवलं होतं. म्हणून सर्वप्रथम स्वतःला हील करा. स्वतःच्या जखमा भरून काढा. मग नव्या नात्यासाठी स्वतःला तयार करा. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, लोकं परत येतात, जेव्हा तुम्ही स्वतःला घडवता, स्वतःची किंमत ओळखता आणि आत्मविश्वासी होता, तेव्हा अनेकदा लोकं परत येतात. नातेसंबंध परत येऊ शकतात. हे मला माहीत आहे. पण त्यासाठी तुम्हाला स्वतःची सर्वोत्तम आवृत्ती बनावं लागेल. तुम्ही फक्त वाट पाहत बसलात, तर कदाचित कोणीही परत येणार नाही. पण ज्या दिवशी तुम्ही पुढे जाल, स्वतःच्या आयुष्यात रमाल आणि खऱ्या अर्थानं उंच भरारी घ्याल, त्याच वेळी अनेकदा लोकांना तुमची किंमत जाणवते. नमस्कार. मी पूर्वा सांडभोर, इमोशनल ग्रोथ कोच आणि EFT प्रॅक्टिशनर. जर तुम्हालाही अशा भावनांमधून बाहेर पडायचं असेल, भूतकाळातील वेदना, नकार, ब्रेकअप किंवा भावनिक जखमा हील करायच्या असतील, तर तुम्ही एकटे नाही आहात. तुमच्या या भावना हील करायच्या असतील आणि इमोशनल ग्रोथच्या प्रवासाला सुरुवात करायची असेल, तर कमेंट बॉक्समध्ये येस टाइप करा. हीलिंगची सुरुवात एका छोट्या निर्णयाने होते. स्वतःला निवडा, स्वतःला हील करा. धन्यवाद.